उन्हाळा म्हणजे घाम, चिडचिड आणि पोटातली आग. तीच आग कमी करण्यासाठी आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहे, आंबा डाळ. नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पेनफुल डिलाईट. आज आपण बघणार आहोत आंबा डाळ कशी बनवायची. त्यासाठी लागणार आहे 1 कप चण्याची भिजवलेली डाळ, 2 हिरव्या मिरच्या, हिंग, किसलेली कैरी, आलं, कोथिंबीर, मोहरी, साखर, कढीपत्ता, लाल मिरची, सुकं खोबरं, तेल, हळद, मीठ. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात 1 कप भिजवलेली चणा डाळ घेऊया. ही डाळ मी चांगली धुतली होती आणि 4 ते 5 तासांसाठी मी पाण्यात भिजत ठेवली होती. आंबा डाळ खाण्याचे काही फायदे आहेत ते आपण बघूया. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आंबा डाळ उपयोगी ठरते. हरभऱ्याच्या डाळीत भरपूर प्रोटीन असते जे शरीरासाठी आवश्यक आहे. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकूया. डाळीतील पोषक तत्व आणि आम्ल तत्व त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. आता यामध्ये साखर टाकूया. अर्धा कप कैरीचा पल्प टाकूया. ही कैरी मी स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे. आता यामध्ये अर्धा वाटी किसलेले सुके खोबरे टाकूया. आंबा डाळ हलकी असून पोट भरते पण जड वाटत नाही. हे मिक्सरला पाणी न टाकता वाटून घेऊया. हे अर्धे वाटून झाले आहे, त्याला चांगले मिक्स करूया. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं टाकूया आणि ही मिक्सरला लावूया. हे चांगले वाटून झाले आहे. आता आपण एका नवीन भांड्यात काढून घेऊया. आता आपण फोडणी तयार करूया. त्यासाठी एका छोट्या भांड्यात तेल घेऊया. त्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता टाकूया. यामध्ये थोडेसे हिंग टाकूया. 1 लाल मिरची टाकूया. आणि आता हळद टाकूया. ही गरम फोडणी आता आपण डाळीच्या मिश्रणामध्ये टाकूया. चांगले ढवळून घेऊया. आपली आंबा डाळ तयार आहे. आपण ती सर्व करूया. उन्हाळ्यात थकवा जाणवत असताना आंबा डाळ थोडी भातासोबत खाल्ली की लगेच फ्रेश वाटतं. विविध चवींचा संतुलन मिलाफ साधणारी उन्हाळ्यातील परिपूर्ण अशी आंबा डाळ तयार झाली आहे. हे एक ॲसिड बेस बॅलन्स असलेले डिश आहे जे पचनास मदत करते आणि चवीलाही विशेष समाधान देते. तर तुम्हीही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? जर तुम्हाला ही आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.